नवरात्रीच्या या पवित्र उत्सवात जिथे आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, तिथे आपल्या समाजातही काही खऱ्या नवदुर्गा आहेत, ज्या देवीसारख्याच संघर्षातून मार्ग काढून आत्मनिर्भरतेचा आदर्श घालून देत आहेत। आज आपण अशाच एका नवदुर्गेबद्दल जाणून घेणार आहोत। श्रीपूरमधील कुंदा जगन्नाथ जगताप। कुंदा जगताप 10वीपर्यंत शिकली। साधं कुटुंब, साधं आयुष्य, पण घरची परिस्थिती आणि जबाबदाऱ्या पाहून तिनं घराबाहेर पडण्याचा धाडसी निर्णय घेतला। सुरुवातीला शिवशंकर बाजारात काम, त्यानंतर 15 वर्षाचा अनुभव घेऊन ती पोहोचली पेट्रोल पंपावर। समाजातला बंधनांना छेद देत तिनं पेट्रोल वितरणाचं काम स्वीकारलं। सुरुवातीला तिला 2 दिवस भीती वाटली, एवढ्या लोकांशी वावरणं, पैसे, हिशोब, धावपळ, पण सहकार्याने शिकवलं, साथ दिली आणि आज ती निर्धास्तपणे 8 तास ड्युटी करते। आत्मविश्वास, मेहनत आणि धाडस यांच्या जोरावर कुंदानं स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे। या यशामागे तिच्या कुटुंबाची मोठी साथ आहे। भावाने, आई वडिलांनी तिला पाठबळ दिलं, तू करू शकतेस हा विश्वास दिला आणि म्हणूनच आज ती न घाबरता समाजासाठी आदर्श ठरत आहे। आज महाराष्ट्रातील अनेक पेट्रोल पंपांवर महिला काम करतात। ग्राहकांना सेवा देणं, पैशाचा हिशोब ठेवणं, धावपळीतही हसतमुखाने काम करणं, या जबाबदाऱ्या त्या समर्थपणे पार पाडत आहेत। या महिला सांगतात, प्रत्येक महिलेनं घरातून बाहेर पडून 4 पैसे कुटुंबासाठी कमवले पाहिजेत, हेच खरं सक्षमीकरण आहे। आज नवरात्रीत आपण देवीची आराधना करतो, पण खरी देवी आपल्या आजूबाजूला आहे। संघर्ष करून घाम गाळून कुटुंबासाठी झटणारी कुंदा जगतापसारख्या महिला या काळाच्या खऱ्या नवदुर्गा आहेत। समाजात त्या आत्मनिर्भरतेचं, धैर्याचं, प्रेरणेचं मूर्तिमंत उदाहरण ठरत आहेत। कुंदा जगतापसारख्या संघर्षाला आणि कामगिरीला द डेली लाईफ आणि इन महाराष्ट्र न्यूज पोर्टलचा मानाचा मुजरा। तिच्या या कहाणीमधून आपण सर्वांनी एकच धडा घ्यायला हवा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी धाडस, मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर प्रत्येक महिला नवदुर्गा ठरू शकते। कुंदा जगताप आणि इतर महिला पेट्रोल पंप कर्मचारी या समाजातील प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी आहेत। आत्मनिर्भरतेची वाट निवडून त्या केवळ स्वतःसाठीच नाही तर पुढील पिढीसाठी आदर्श निर्माण करीत आहेत। पाहूयात, ऐकूयात तिची ही कहाणी। डेली लाईफमध्ये स्वागत। नवरात्र उत्सव सुरू आहे, देवी देखील विराजमान झालेली आहे आणि सध्याच्या काळामध्ये महिला कुठेही कमी नाहीत। नवदुर्गा, तर ही श्रीपूरची कुंदा जगताप नवदुर्गा म्हणून आज आपण तिलाच विचारणार आहोत की कशा प्रकारे ती या क्षेत्रामध्ये उतरलेली आहे। काय तुमचं? कुंदा जगताप। शिक्षण किती झालं आणि ह्या क्षेत्रात कसं आला तुम्ही? माझं शिक्षण 10वी झालेलं आहे। ह्या क्षेत्रात म्हणजे मी अगोदर बाजारमध्ये मी 15 वर्ष जॉब केलेला, तिथून मी इथं आले। म्हणजे मला अकलूजला बदली झाली होती, इथून मला श्रीपूरमधून येण्या जाण्याचा मला खूप त्रास व्हायला लागला। मग मी तिथून तो जॉब सोडला आणि इथं मी काम विचारायला आले। मग त्यावेळेस मला राहुल आप्पांनी मला इथं काम करण्याची त्यांच्या पंपात मला संधी दिली
त्याबद्दल मी त्यांचे आभार पण मनापासून मानते. मला एक सांगा की हा पहिल्यांदाच तुमचा अनुभव होता, काय पहिल्या दिवशी काय वाटलं, कसं शिकलाय? पहिल्या दिवशी एवढी भीती वाटलेली ना मला की नंतर इथून जे कामगार आहेत जुने त्यांनी मला खूप सपोर्ट दिला आणि त्याच्यामुळे मला म्हणजे धाडस आलं माझ्या मनामध्ये. इथं पेट्रोल पंप म्हटलं की भरपूर गर्दी असते आणि प्रत्येकाला गडबड असते की लवकर हे व्हावं. हा अनुभव कसा आहे, इथं काय होतं नेमकं? नाही, मला ते बाजारचा अनुभव असल्यामुळे मला काही एवढं हे झालेलं नाही. म्हणजे मला अनुभव असल्यामुळे मला भीती पण अशी थोडी माझी मेलेलीच होती. आता काय ट्रेन झाली पूर्ण. फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, 10वी नंतर काय लग्न काय कसं पुढं काय झालं? माझे मिस्टर आर्मीमध्ये आहेत, ते म्हणजे बाहेर गावीच असते, त्यामुळे मी इथे भावाजवळ असते. अशोक जगन्नाथ जगताप भावाचं नाव आहे. मग तिथून मग घरात बसून मला वेळ जात नाही ना, त्यामुळे मी बाहेर जॉबला पडले. असं उपवास धरलाय का? हो, धरला. किती दिवस? उठता बसताच मी धरलेला. कधीपासून धरताय? बसता म्हणजे बसायचे त्यावेळेस धरला, आता उठायचे त्यावेळेस एकदा. बरं, एकंदरीत तुम्ही ह्या पेट्रोल पंपावर जो तुमचा अनुभव सांगितला तर काय वाटतंय म्हणजे इथं आता नेमकं? आता छान वाटतंय, म्हणजे काम करायला असा उल्हास येतो असा मनापासून. म्हणजे आपण कुठं कमी नाही. पण तुम्हाला 1 मिनिट बी इथं बसायला मिळत नाही? ते नाही, बसायला मिळत नाही 1 मिनिट सुद्धा इथं, पण काम करायला म्हणजे हे वाटतं, उल्हास येतो असा करायला. तर ह्या होत्या कुंदा जगताप. त्यांनी त्यांचा अनुभव या ठिकाणी सांगितला की त्यांचा पाठीमागचा जो अनुभव होता की शिवशंकर बाजारमध्ये देखील त्या जॉब करत होत्या. 10वीपर्यंत शिक्षण त्यांचं झालेलं आहे आणि तुम्हाला माहीत आहे की पेट्रोल पंपावर प्रत्येकाला गडबड असते आणि 1 मिनिटही त्यांना बसायला वेळ मिळत नाही. आणि अशा ह्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांना थोडंसं ज्यावेळेला पहिल्या दिवशी आल्या त्यावेळेला थोडंसं हे वाटलं त्यांना, पण ज्यावेळेला त्यांचा अनुभव इथं चांगला आला, त्यांच्यात डेअरिंग झालं, त्यांचे जे इतर साथीदार आहेत किंवा इकडं ह्या पेट्रोल पंपाचे मालक आहेत की राहुल कुंडलिक भाऊ रेडे पाटील, तर त्यांनी देखील ह्यांना चांगल्या प्रकारे इथं संधी दिली आणि त्या संधीचं त्यांनी इथं सोनं करून दाखवलं. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही इथं ह्या पेट्रोल पंपावरती त्यांचं काम पाहतोय, तर हसत खेळत अगदी न थकता ते या ठिकाणी काम करत आहेत. म्हणून ह्या श्रीपूरचे नवदुर्गा म्हणून ही जी कुंदा जगताप आहे तर ह्यांचा सगळ्यांना त्या ठिकाणी अभियान. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की आता आपण पाहिलं की हा ग्रामीण भाग आहे आणि ह्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी महिला अशा ठिकाणी कामावरती येण्यासाठी लाजत असतात, परंतु कुंदा जगतापसारखी जी या ठिकाणी ही जी गृहिणी आहे तर तिनं न लाजता किंवा कुणाच्या ह्याला न डगमगता ती ह्या पेट्रोल पंपावरती आज आपल्याला अतिशय समाधानानं जॉब करताना इथं दिसत आहेत. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, अगदी जगामध्ये महिला कुठेही कमी नाही आहेत आणि ते जिवंत उदाहरण इथं आपल्याला कुंदा जगताप यांच्यामध्ये पाहायला मिळतं. कॅमेरामन शांतीलाल रेडेसह दत्ता नाईक नवरे, श्रीपूर.